मी ॲडव्होकेट मनोज पाटील. काल जे वंदना विश्वकर्मा यांनी जी माझ्याबद्दल व्हिडिओ व्हायरल केली आहे ती व्हिडिओ तुम्ही अर्धवट बघितली आहे. त्याच्या पाठीमागे सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या पाठीमागे तथ्य काय हे आता तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघाल. नमस्कार, मी ॲडव्होकेट मनोज तुकाराम पाटील आणि ही माझी मिसेस रुपाली मनोज पाटील आणि हे आमचे सगळे सोसायटीचे निहारिका प्रायव्हेट या सोसायटीचे सर्व सभासद. गेल्या रविवारी म्हणजे कालच आमच्या सोसायटीमध्ये एक महिला वंदना शंकर विश्वकर्मा या महिलेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. तो तुफान व्हायरल होऊन माझी बदनामी झालेली आहे. तर त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. मंडपाचं काम चालू असताना निलेश घोलप या मंडप डेकोरेटर्सवाल्याला येऊन तिने धमकावलं, त्याला काला डोक्कर होतं. त्याच्यानंतर लाइटिंग कापण्याचा प्रयत्न केला म्हणजे जेणेकरून पूजेचा कार्यक्रम होऊ नये. पण एवढ्या लोकांना आणि माझ्या नातेवाईकांना मी आमंत्रण केले असल्यामुळे मला तो कार्यक्रम होणार नाही हे दिसत होतं. म्हणून मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने वरती टेरेसवर येऊन शिवीगाळ केली आणि नंतर ती एवढी महिला पोहोचलेली आहे की ती बरोबर आम्हाला उकसवून नंतर तिने व्हिडिओ करून तो टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ जो टाकला आहे तो पूर्णपणे अर्धवट व्हिडिओ. त्याच्या अगोदर तिने आमच्या सीसीटीव्हीमध्ये ही कॅप्चर झालेला आहे. तिने येऊन इथे त्या मंडप डेकोरेशनवाल्यांच्या पाठीमागे फिरवून त्या मंडपवाल्यांना धमकावलं आणि इथं मंडपाचं काम करायचं नाही, इथे खिले ठोकायचे नाही, ही माझ्या मालकीची बिल्डिंग आहे, अशा प्रकारे ती त्यांना धमकावू लागली. सिद्धेश पंढरीनाथ गायकवाड, फ्लॅट नंबर 302. जो काही हा प्रकार झालेला आहे व्हिडिओच्या बाबतीमध्ये, मनोज पाटलांच्या घरी जेव्हा कार्यक्रम होता त्या टायमाला टेरेसवरती जे काय लाईटीचं काम चालू होतं त्या टायमाला मी स्वतः तिथे होतो आणि ती त्यांना अपशब्द वगैरे बोलली. जे काम करायला त्यांचं नाव आहे नितीन घोलप, आमचे ते पण नातेवाईक लागतात. आम्ही समजवायचा प्रयत्न केला, आम्ही खाली जायचा प्रयत्न केला घरी, पण आम्ही जाता तिने आम्हाला शिवीगाळ वगैरे केला. म्हणून मनोज पाटील रागाच्या भरामध्ये वरती आले, समजवायचा प्रयत्न केला तर ती त्यांना उलटा वगैरे बोलायला लागली. मी स्वतः तिथे होतो आणि तिने जातीभेद म्हणजे काय मराठी लोक वगैरे अशी भिकमागे वगैरे शिवीगाळ करते. आम्ही याच्या आधी आमच्या बिल्डिंगमध्ये जेवढी महिला राहतात त्यांचा आदरही करतो, पुढेही आदर करू, पण ह्या महिलेने वेगळंच आमच्या बाबतीमध्ये ठरवले का या लोकांना त्रास द्यायचा. तुला पण काहीतरी खालच्या गोपलीमध्ये राहायचे वगैरे, तिकडच्याही सोसायटीच्या लोकांना तिने त्रास दिला खूप. त्याच्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये 7-8 एमसी पण झाले पोलीस स्टेशनला. पोलिसांनी तिला सगळं विचारपूस करण्याचा प्रयत्न करतात, पण त्या टायमाला पोलीस स्टेशन हजर राहत नाही आणि उलट कारण वगैरे सांगते. त्याच्यानंतर आपण जर सरळ रस्त्याने जात असेल तर मुद्दामून कमेंट करणार, मागून देखो भिकमंगे लोग जा रहे हैं, इनको ये मराठी सब लोग रहते हैं यहाँ पे, इनको कोई अक्कल नहीं है, इनको भी जेल में डालूंगी. विदाउट एनी रिझन असं नाही होऊ शकत. आणि एक जण चुकू शकतो पण बिल्डिंग मधले सगळे जण नाही चुकू शकत. मुद्दामून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना डिवचणार, लहान मुलांना सुद्धा सोडत नाही. लहान मुलगा जाणार असेल, त्या दिवशी माझी मुलगी स्कूलमधून येत होती, त्यानंतर तिच्या ते कुत्र्याचं काय नाव आहे बदाम काही असो, ती त्याला बोलते जाओ जाओ उसके पीछे जाओ 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 दीदी जा रहे. हे चुकीचं आहे ना. जर उद्या जर कुत्रं चावलं तर ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे का? एकदम तू कुत्रा पाळते विदाऊट एनी परमिशन. त्याच्यानंतर तुला हे सगळं कोणच बिल्डिंग मध्ये कोणीही तिला बोलत नाही की तू विदाऊट एनी परमिशन तू कुत्रा पाळतेस किंवा काय, पण मुद्दामून त्या कुत्र्याला सोडणं हे चुकीचं आहे. आणि पहिली गोष्ट एक आहे की कुठल्याही आपल्या सगळीकडे एक ही पद्धत आहे की जर लोक कुत्रा पाळत असतील तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी ही होते की त्या कुत्र्याला कधी पण नेताना बेल्ट बांधून नेणं किंवा त्याच्या तोंडाला कॅप लावून नेणं की जेणेकरून तो कुणाच्या अंगावरती जाऊ नये किंवा चावू नये. आणि डायरेक्ट लिफ्ट मध्ये कोण असणार तर मुद्दाम 6 फ्लोअरचा बटन दाबणार, मग आम्ही खाली जात असलो का वरतीच जाणार ती लिफ्ट. त्याच्यानंतर डायरेक्ट कुत्र्याला अंगावरती सोडणार, वरती आपण त्याच्यावरती रिॲक्ट केलं की उसको पकडो तर ते आपल्यालाच ओरडणार. वरती शाऊट करते, जोरात जोरात ओरडते लिफ्ट मध्ये. त्याच्यानंतर खाली जाताना मुद्दाम आपण जर जात असणार तर मुद्दाम कुत्र्याला सोडणार. आपण जर बोललो रुको उसको पकडो हमको जाने का क्यों, वो डायनासोर आहे क्या? पण असं नाहीये, तो कुत्रा आहे, कोणाला जरी चावला तरी प्रत्येकाला शेवटी हार्म होणारच. त्यामुळे लहान मुलं आणि लहान मुलांवरती सुद्धा राखायचं हे सगळं चुकीचं आहे. नमस्कार, मी वैशाली व्यंकटेश देशमुख, फ्लोअर नंबर 4 402 या रूम मध्ये आम्ही राहतो. या माझ्या सासूबाई आहेत सुनंदा रामचंद्र देशमुख. तर त्यांच्याशी त्या विश्वकर्मा यांनी वाद घातलेला आहे.
मी तिकडून राऊंड मारत ती कुत्र घेऊन आली. मी राऊंड मारल्यानंतर ही दरवाजा लावून टेरेसवर त्या राऊंड मारत होत्या. टेरेसवर सुद्धा ती कुत्र घेऊन येते आणि टेरेसवर सुद्धा त्यांना शिवीगाळ केला. आणि तुम्ही मराठी लोकांची तुमच्या मराठी लोकांची डोकी गुरुवार बाजारात विकलेत का, अशा शब्दांमध्ये त्यांना बोलते. मी सचिन गोपाळ पाटील, रूम नंबर 702 आणि माझी मिसेस अंजिता सचिन पाटील. निहारिका प्रायव्हेट सोसायटी बनवण्यापासून जे वंदना विश्वकर्मा यांनी आम्हाला दिलेला त्रास, ही सुरुवातीला आम्हाला अशी म्हणाली होती की आपण सोसायटी आपण चालू, पण मी तिला म्हणालो की मला काही कारणास्तव वेळ नाहीये, तर तिथपासून ती आमचा राग करते आणि हिचाही राग करते. तर विषय असा आहे की जर आम्ही घरात नसताना वेळोवेळी ती मुलांना येऊन धमकवते. 8 ऑक्टोबरला रात्री 7:30 वाजता ती आमच्या घरी आम्ही घरात नसताना मुलाला येऊन धमकवून गेलेली आहे. आणि नंतर मग रात्री 4 वाजता तिने आमचा शूज रॅक एक बाजूला हलवला आहे. त्याच्यामुळे ती 9 तारखेला जी 9 वाजता भांडणं झाली ती त्याचा कारण तोच आहे. आणि त्याने तो तिथे पूर्णपणे व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. आणि रागाच्या भरात मग काहीतरी होणार म्हणून मिसेसने तिला मारली. तो तिने व्हिडिओ पूर्णपणे व्हायरल केलेला आहे. तो चुकीचा आहे. त्याच्या पार्श्वभूमी त्याची पूर्णपणे वेगळी आहे. आणि मग आम्हाला कॅमेरा आणून असं करायला लावते. आणि नंतर तिचा विषय असा आहे की ती समोरच्याला भडकवते, कसं काय माझ्यावर म्हणजे आरोप होईल त्याचं ती हे बघते. आणि ती कुणाला तरी फसवण्याच्या बेतामधून ती आम्हाला फसवते की काय असं ह्याची आम्हाला भीती आहे. अजूनपर्यंत ती पैशाची पण मागणी करते का मी माझ्या केसेस मागे घेतो, मला पूर्णपणे माझा पैशाची मागणी करते. बाबा मला माझे पैसे परत द्या. कसले पैसे? तर त्याच्यासाठी ते पैसे, ह्याचे पैसे, त्याचे पैसे, सोसायटीचे पैसे सगळे मला परत द्या. तर मी माझी केस मागे घेतो. केस मागे घेण्यासाठी तिने पेपर पण बनवून घेतलेले आहेत, पण ते काय त्याच्यावर परत काही केस मागे घेतलेली नाही, पण पैशाची मागणी पूर्णपणे करते ते जेणेकरून मला पैसे मिळावेत म्हणून. आणि नंतर मग परत असं जाता येता आम्हाला धमकावते की बाबा कुत्रा तिच्याकडे असल्यामुळे आम्हाला भीती वाटते, ती काठी आम्हाला बरोबर ठेवायला लागते. पण त्या काठीचं ती आरोप करू शकते की बाबा ही काठी घेऊन माझ्या कुत्र्याला मारला आहे की काय. आणि तुम्हाला एकेकाला जेलमध्ये कसं जाईल तेच मला बघायचं आहे. त्याच्यात तर तिची मनस्थिती ठीक नाहीये. उद्या तिने टेरेस भरून किंवा तिच्या गॅलरीतून जर खाली बिल्डिंगवर जर काय जीवित हानी तिची करून घेतली तर त्याच्यात पूर्णपणे निहारिका प्रायव्हेट सोसायटी पूर्णपणे अडकण्याची भीती आहे. हे तेवढंच बोलायचंय मला. नमस्कार, मी यमुनाजी रामचंद्र शेळके निहारिका प्रायव्हेटमध्ये 4थ्या फ्लोअरला 403 मध्ये राहतो. 5 ऑक्टोबरला आमची ॲडव्होकेट मनोज पाटील साहेब यांच्याकडे सत्यनारायणची पूजा होती. त्या दिवशी आम्ही सगळे खाली असताना 6th फ्लोअरला वंदना विश्वकर्मा यांनी खूप असं पाणी टाकलं. तिथं आम्ही कॅटरचे जेवणाचा तिथं कार्यक्रम चालू होता, त्यांनी खूप पाणी टाकलं. म्हणजे प्रत्येक वेळेस ती असे सगळ्यांना हात घालत होती जेणेकरून सगळ्यांना घुसून प्रत्येकाशी भांडणं करण्याचं काम ती करते. आणि 2024 सप्टेंबरला आम्ही राहायला आलो, तिथून आम्हाला मानसिक त्रास होईल जेणेकरून आम्ही शांततेने राहण्यासाठी या बिल्डिंगला ब्लॉक घेतले होते मी, भटसाहेब. त्याच्यानंतर ती वंदन विश्वकर्मा आले. परंतु आज म्हणजे आम्हाला असं झालं का प्रत्येकाला ती टार्गेट करते आणि कुठल्याही परिस्थितीत कुठल्या कोणच्यावर काही क्लेम करू शकते. उद्या तिने जर तिने काही स्वतःचा बरं वाईट केला तर आम्हाला सगळ्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून पोलीस स्टेशन किंवा पत्रकारांनी याची दाखल घेऊन जेणेकरून आम्हाला निहारिका प्रायव्हेटवाल्यांना शांततेने जीवन जगावं. मैं निहारिका प्राइवेट में 102 रूम में रहता हूँ. मैं कहला क्या हूँ, हम लोग सब इधर मिलजुल के रहता हूँ. हमको अभी तक ये लोग कुछ भी हम इनका जो भी कार्यक्रम है हम लोग को साथ में रहता हूँ, इनको कोई तकलीफ नहीं दे रहे लोग. हम सब इधर मिलजुल के एकदम शांति से रहता हूँ. हमको अभी तक किसी ने कोई तकलीफ नहीं दिया. बस इतना ही बोलना है. नमस्कार, मी प्रभाकर भट, निहारिका सोसायटीमध्ये 503 मध्ये राहतो. आम्ही सगळे सोसायटीमध्ये 15-16 मेंबर आहोत. सगळे अगदी एकोप्याने आणि खेळीमेळीने राहत असतो. पण 603 मध्ये राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्यापासून सर्व रहिवाशांना सभासदांना एक धोका आहे. आणि ते प्रत्येकाच्या वैयक्तिक लाईफमध्ये हे करून काहीतरी डिस्टर्ब करत असतात आणि ते व्हिडिओ व्हायरल करत असतात.
तसा कोणालाही वैयक्तिक जीवनाबद्दलचा व्हिडिओ व्हायरल करायचा कोणालाही अधिकार नाही आहे. पण ही महिला तसं करते. इव्हन आम्ही माझ्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस सगळे एकत्र आहोत म्हणून आम्ही त्यांच्याकडे आमंत्रण पण दिलं होतं. जे वडील लग्नाला आले होते आणि त्यांनी तो बाहेर दिला होता. ह्या महिलेने 3 महिन्यानंतर तो बाहेर परत द्या म्हणून मागणी केली. आम्ही तो परत दिला, तसं काही नाही. पण हे सगळं चुकीचं आहे. जो एकोपा आहे सोसायटीचा त्याला बाधा येणारा प्रसंग आहे. त्यामुळे हे सर्व आहे ते धोकादायक आहे. कारण हा एकोपा असा टिकून राहावा आणि सगळे खेळमेळीच्या वातावरणात आणि एकमेकांच्या मदतीने ही सोसायटी चालली पाहिजे हा सगळ्यांचा ध्येय आहे आणि तसंच ते व्हावं अशी इच्छा आहे.